दरम्यान या बातमीपत्राच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। इम्तियाज जलील यांची एसआयटी चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होतोय। एनडीटीव्ही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे। नाशिक टीसीएस प्रकरणात इम्तियाज जलीलही अडचणीत सापडण्याची शक्यता आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। इम्तियाज जलील यांची एसआयटी चौकशी होणार का असा सवाल आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। राहुल, काय अधिकचे अपडेट्स आहे? टीसीएस लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणामध्ये फरार असताना निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलची आतापर्यंत 3 वेळा एसआयटी कसून चौकशी करण्यात आली। मतीन पटेलच्या प्राप्त मोबाईल डाटामध्ये अनेक खुलासे समोर आले असून माजी खासदार इम्तियाज जलील यांना देखील एसआयटी कडून चौकशीसाठी बोलवले जाण्याची एनडीटीव्ही मराठीला विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। या सर्व प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध दोष आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे आणि काही दिवसातच पुरवणी दोष आरोपपत्र देखील दाखल करण्यात येणार आहे। आणि आताची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल की माजी खासदार इम्तियाज जलील यांना आता एसआयटी कडून चौकशीसाठी बोलवले जाण्याची शक्यता आहे। सौरभ, निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।